नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं आपल्या या हरिप्रिया यूट्यूब चॅनलवर. जानेवारी महिना चालू झाला की नवीन वर्षाची सुरुवात होते. नवीन वर्षाचा पहिला सण म्हणजे मकर संक्रांती. तामिळनाडूमध्ये पोंगल म्हणून ओळखला जातो, महाराष्ट्रात मकर संक्रांत म्हणून ओळखला जातो आणि पंजाबमध्ये लोहरी म्हणून ओळखला जाणारा हा प्रसिद्ध सण आहे. गुजरातमध्ये मकर संक्रांतीला पतंग उडवण्याची पारंपरिक पद्धत आहे. प्रत्येक प्रांतामध्ये वेगवेगळी पद्धत ही मकर संक्रांतीची असते. मकर संक्रांती ही इंग्लिश कॅलेंडरप्रमाणे जानेवारी महिन्यात असते व मराठी कॅलेंडरप्रमाणे पौष महिन्यामध्ये येत असते. तर या मकर संक्रांतीच्या दिवशी आपण काय करावे, काय करू नये आणि आपण मकर संक्रांतीला कशा पद्धतीने पूजा करावी व यावर्षी मकर संक्रांतीला एकादशी आलेली आहे, त्यानिमित्त आपण काय करावे, देवाला नैवेद्य चालतो का नाही, याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये डिटेल घेणार आहोत. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शेवटी देवाला नैवेद्य चालतो की नाही आणि आपण एकादशी असल्यास काय ग्रहण करावे, देवाला काय द्यावे याबद्दलची संपूर्ण माहिती सांगणार आहे. त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. शेवटमध्ये मी तुम्हाला फार महत्त्वाची गोष्टी सांगणार आहे. चला व्हिडिओला सुरुवात करूया. मकर संक्रांत हा पौष महिन्यातील सौभाग्यवती स्त्रियांचा अतिशय महत्त्वाचा सण आहे. यावर्षी दिनांक 13ला भोगी, 14ला मकर संक्रांती आणि 15ला किक्रांत हे मंगलमय सण हे 3 दिवस साजरे करण्यात येणार आहेत. संक्रांती फार वर्षापूर्वी संकरासूर नावाचा एक राक्षस होता. तो लोकांना फार पीडा देई. त्याला मारण्यासाठी देवीने संक्रांतीचे रूप घेतले. या संक्रांती देवीने संकरासुराला ठार केले आणि लोकांना सुखी केले. या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. हा काळ अत्यंत पुण्यकाळ मानला जातो. या 3 दिवशी सौभाग्यवती महिला व नववधू ज्या सणाची आवर्जून वाट पाहत असतात तो सण म्हणजे मकर संक्रांती. 13 तारखेला मंगळवारी भोगी हा सण आहे. या दिवशी भोगीची भाजी आणि ज्वारीची भाकरी अथवा बाजरीची तीळ मिश्रित अशी भाकरी बनवली जाते. मकर संक्रांतीच्या आदल्या दिवसाला भोगी असे म्हणतात. भोगी हा आनंदाचा आणि उपभोगाचा सण म्हणून मानला जातो. या दिवशी सकाळी आपले घर तसंच घराभोवतालचा परिसर स्वच्छ केला जातो. दरवाजासमोर रांगोळी काढतात. घरातील सर्वजण अभ्यंग स्नान करून नवीन कपडे परिधान करतात. महिला नवीन अलंकार धारण करतात. सासरच्या मुली भोगीचा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी या दिवशी माहेरी जात असतात. कुटुंबातील सर्वजण एकत्र येऊन भोगीचा आनंदोत्सव साजरा करतात. दुपारी जेवणाचा बेतही खास भोगीचा असतो. तीळ लावलेल्या भाकऱ्या, लोणी, पापड, वांग्याची भरीत, चटणी आणि खमंग खिचडी असा लज्जतदार खास बेत हा प्रथम या पदार्थाला देवाला नैवेद्य दाखवून सर्वजण एकत्र जेवायला बसतात. हे झालं भोगीच निमित्त. मकर संक्रांती निमित्त कशी पूजा करावी आणि योग्य काळ कोणता आहे. मकर संक्रांत तर मकर संक्रांती ही 14 जानेवारीला आहे. वार बुधवारी मकर संक्रांत आहे. मकर संक्रांतीचा पुण्यकाल हा दुपारी 3 नंतर ते सूर्यास्तापर्यंत 3 नंतर सुरू होणार आहे तर सूर्यास्तापर्यंत राहणार आहे. दुपारी 3 नंतर सूर्य हा मकर राशीत प्रवेश करणार आहे. मकर संक्रांत हा महाराष्ट्रातील महिलांचा, गृहिणींचा अगदी आवडीचा सण आहे. ह्या दिवशी महिला घर आवरून नवीन वस्त्र परिधान करून दागिने नाकात नथ घालून तयार होऊन बोळक्याची सुगडची पूजा करून आपल्या संसारासाठी सुख संपत्ती धनधान्य कधी कमी पडू नये म्हणून देवाजवळ प्रार्थना मागणी करत असतात. पूजेसाठी लागणाऱ्या वस्तू आपण बघूयात. 5 बोळकी म्हणजे सुगड, 2 पंती, नवा पांढरा दोरा, हळद कुंकू, नवीन कपडा, तीळ, गूळ, ऊस, गाजर, गव्हाच्या ओंब्या, मटार, हरभरे दाणे, बोर व ताम्हण अथवा स्टीलचे ताट, दिवा व अगरबत्ती घ्यावी. आपण आता पूजा कशी करावी ते बघूयात. 5 बोळक्यांना दोरा बांधावा, त्यांना हळद कुंकू लावावे, त्यामध्ये उसाचे काप, तीळ, गूळ, गाजर, गव्हाच्या ओंब्या, मटार, हरभरे दाणे, बोर घालावेत. वरती एक पंती ठेवावी. हे सर्व एका स्टीलच्या ताटात ठेवावे. वरतून एक नवीन कपडा घालून झाकून घ्यावे. समोर निरंजन अगरबत्ती लावावी. ह्याचा अर्थ माझ्या संसारात धनधान्य, कपडा लत्ता कशाचीही कमतरता पडू नये व माझ्या सुखी संसाराला कोणाची वाईट नजरही लागू नये.
संक्रांतीला तिळाची फार महत्त्व आहे. या दिवशी महाराष्ट्रात तीळ व गूळ वापरून पदार्थ बनवण्याची प्रथा आहे. तिळाची चटणी, तिळाची वडी, तिळाचे लाडू, तिळगुळाची पोळी ह्याचा नैवेद्य बनवतात. घरासमोर सडा घालून रांगोळी काढली जाते. अशा पद्धतीने संक्रांतीच्या दिवशी पूजाही करण्यात येते. संक्रांतीला नवीन लग्न झालेल्या मुली माहेरकडून काळी चंद्रकळा, हळदी कुंकवाचा कोयऱ्या अथवा करंडा देऊन तिळगुळ वापरून दागिने बनवून तिला परिधान करायला देतात. जावई बापूंना चांदीची वाटी तिळगुळ घालून द्यायची प्रथा महाराष्ट्रात आहे. संध्याकाळी महिलांना सुवासिनींना घरी हळदी कुंकू लावायला बोलावून त्यांना हळद कुंकू अत्तर लावून वाण म्हणून बांगड्या, नारळ, आरसा, एखादी स्टीलची वस्तू किंवा फळ वाण म्हणून दिलं जातं. मकर संक्रांती ह्या दिवशी एकमेकांच्या घरी जाऊन तिळगुळ देऊन आपल्या मनातील क्रोध, लोभ, भांडणं विसरून एकमेकांशी गोड बोलायचे व आपल्या स्नेह संबंधातील कटुता नष्ट करून मैत्री कायम करायची असते. म्हणूनच ह्या दिवशी म्हणतात, तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. तसेच एकमेकांना योग्य चांगली दिशा दाखवायचीही असते. संक्रांतीच्या दिवशी लहान मुलांची बोरन्हाण करायची महाराष्ट्रात पद्धत आहे. या दिवशी लहान मुलांना हलव्याचे दागिने घालून, मलमलचे कपडे घालून संध्याकाळी लहान मुलांना घरी बोलावण्याची पद्धत आहे. तेव्हा एका भांड्यामध्ये चुरमुरे, तीळ, गूळ, साखर, फुटाणे, बोर, चॉकलेट मिक्स करून आपल्या बाळाच्या डोक्यावरून त्याचा अभिषेक करतात. हा लहान मुलांचा सोहळा अगदी नेत्रदीपक असतो. सर्व लहान मुले गुणागोविंदाने यामध्ये भाग घेतात. संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंक्रांत असते. त्या दिवशी कोणतेही शुभ म्हणजे चांगले कोणतेही काम करू नये. या वर्षी 15 तारखेला वार गुरुवारी करी दिन आहे. ह्या दिवस चांगले कोणतेही काम करीत नाहीत. ह्या दिवशी अजून किंक्रांत, संक्रांतीचा दुसरा दिवस किंक्रांत म्हणून साजरा केला जातो. संक्रांती देवीने मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंकरासुर नावाच्या राक्षसाला ठार मारले आणि त्याच्या जाचातून प्रजेला मुक्त केले. म्हणून हा दिवस किंक्रांत म्हणून पाळला जातो. पंचांगात हा दिवस करीदिन म्हणून दाखवलेला आहे. हा दिवस शुभ कार्याला घेता येत नाही. या दिवशीही स्त्रिया हळदी कुंकू समारंभ साजरा करत असतात. यंदा 15 जानेवारीला किंक्रांत आलेली आहे. संक्रांतीच्या दिवशी दान करण्यालाही फार महत्त्व आहे. तरी आपण सर्व स्वामी सेवेकरांनी श्री गुरुचरित्र, श्री नवनाथ भक्तिसार, सुलभ भागवत, श्री स्वामी समर्थ सेवा मासिक, अंक, विवाह संस्कार, सेवा पित्रांची, शास्त्रधर्म, हिंदू धर्म, मराठी अस्मिता, आयुर्वेद, बालसंस्कार, पाठ्यक्रम अशा प्रकारच्या या असलेल्या पुस्तकांचे आपण दान करावे. आणि दान करत असताना सर्वप्रथम आपण हा संकल्प सोडावा आणि त्यानंतरच आपण दान करावे. देश काल कथन करून नंतर आपण हे दान करावे. दान करताना हा मंत्र म्हणावा, मम आत्मनः सकल पुराणानोक्त फलप्राप्त्यर्थ श्री सवितृ नारायण प्रीतिद्वारा सकल पापक्षयपूर्वकम स्थिर सौभाग्य कुलाभिवृद्धी धनधान्य समृद्धी दीर्घायु महेश्वर्य मंगलाभ्युदय सुखसंपदादि कल्पोत्कफल सिद्धरे अस्मिन् मकर संक्रमण पुण्यकाले नानानाम गोत्राभ्यः सुवासिनीभ्यः दातुमह मुत्सृजे. वरील संकल्प सोडून वरील मंत्र म्हणून आपल्याला वरील संकल्प सोडल्यावर दान वस्तूचे पूजन करावे व नंतर ती वस्तू दान करावी. मकर संक्रांतीपासून रथ सप्तमीपर्यंत हळदी कुंकू समारंभ करता येतो. रथ सप्तमीला तत्वरूपाने दूध तापवून उतू घालून नैवेद्य दाखविला जातो. भारतातील संस्कृतीत हा एक पर्वणीचा म्हणजेच उत्तम संधीचा दिवस मानतात. 2026 मध्ये मकर संक्रांतीच्या दिवशी एकादशी आलेली आहे. तर येत्या 14 जानेवारी 2026 वार बुधवार रोजी मकर संक्रांती आहे आणि षष्ठीला एकादशी असा दुर्मिळ आणि पवित्र योग जुळून आलेला आहे. एका बाजूला सणाचा आनंद आणि दुसऱ्या बाजूला उपवासाचा दिवस. यामुळे अनेक भक्तांच्या मनात शंका आलेली आहे की आपण उपवास सोडावा का
किंवा संक्रांतीच्या दिवशी देवाला उपवास असतो का, देवाला नैवेद्य दाखवावा का, तर देवाला उपवास नसतो. उपवास हा मानवासाठी आहे, ईश्वरासाठी नाही. देव नित्य तृप्त आहे. त्यामुळे संक्रांतीचा मुख्य नैवेद्य पुरणपोळी देवाला अर्पण करण्यास काहीही हरकत नाही. ही माहिती साक्षात परमपूज्य गुरुमाऊलींनी दिलेली आहे. परंपरेनुसार तुम्ही देवाला गोड नैवेद्य जरूर दाखवावा. उपवास कोणी करावा? ज्यांना एकादशीचा नित्य नियम आहे त्यांनीच या दिवशी उपवास करावा. ज्यांचा उपवास नाही त्यांनी कोणत्याही संभ्रमात न पडता आनंदाने पुरणपोळीचा आस्वाद घ्यावा आणि सण साजरा करावा. पण आपण सुरुवातीला उपवास पकडून जे आपलं वाण देणं झाल्याच्या नंतर आपण पुरणपोळीचं बेत खाऊ शकतो. फक्त वाण देईपर्यंत आपण उपवास पकडावा. ज्या भाविकांचा उपवास आहे त्यांनी देवाला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवावा, पण स्वतः तो प्रसाद त्या दिवशी ग्रहण करू नये. तो प्रसाद राखून ठेवावा आणि दुसऱ्या दिवशी द्वादशीला उपवास सोडावा. आता आपल्याला त्या दिवशी संक्रांतीच्या दिवशी एकादशीचा उपवास आहे, तर मग एकादशीच्या उपवासाला तिळगुळ चालतं का? हो, तीळ आणि गुळ हे दोन्ही पदार्थ उपवासाला फराळाला चालतात. विशेष म्हणजे या एकादशीचे नावच षष्ठतिला एकादशी आहे. त्यामुळे या एकादशीला तिळाचे सेवन व दान करणे अत्यंत शुभ फलदायी मानले जाते. देवाला नैवेद्य पुरणपोळीचा आणि भक्ताला भाव भक्तीचा. हा हरी भास्कर योग आपल्या सर्वांच्या आयुष्यात सुख, शांती आणि समृद्धी घेऊन येऊ हीच ईश्वर चरणी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी प्रार्थना. तर मैत्रिणींनो, असा होता आपला आजचा व्हिडिओ. आवडला असेल तर लाईक करा, मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना शेअर करा आणि हरिप्रिया यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.